सर, काय सांगणार आहात? आज जातीवादी संघटनेचा आणि विविध ते मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहे. काय सांगणार आहेत एकंदरीत विषय काय? एवढी नीच हरकत आणि एवढ्या कमी दर्जाच्या विचारांचे हे लोक आहेत की आजही त्यांच्या डोक्यामध्ये भेदभाव, अस्पृश्यता ह्याचं विष त्यांच्या डोक्यात आहे. खरगे साहेबांचा जो मोठेपणा आहे किंवा त्यांचा जो विचार आहे, त्यांच्या विचाराला ही शक्ती कधीच मारू शकत नाही. संविधानाने हमी दिलेली जी प्रतिष्ठा आहे आणि समानता आहे, ह्यालाच कमी लेखणाऱ्याची जी ही यांचा विचार आहे, त्या विचाराला कदापि काँग्रेस पक्ष किंवा भारतीय नागरिक त्याला कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे हे जे केलेलं त्यांनी, मी तर म्हणीन क्रूर कृत्य केलेलं आहे. एवढ्या नीच दर्जाच्या आणि खाली दर्जाच्या विचारांचे हे लोक देश कधीच चालवू शकत नाहीत. त्यामुळे आमचं सारखं म्हणणं आहे की हा देश जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्हाला संविधानाने आणि काँग्रेस पक्षाच्या विचारानेच चालवावं लागेल. लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. अशा ह्या शक्तींना, अशा ह्या नीच विचारांच्या लोकांना ह्या सरकारमधनं तुम्ही काढून टाकलं पाहिजे. आणि पुन्हा 2029मध्ये काँग्रेस पक्षाला, राहुल गांधींना, खरगे साहेबांना संधी दिली पाहिजे हा देश चालवण्याची आणि हा देश टिकवण्याची. आज या ठिकाणी आम्ही नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आमचे जिल्हाध्यक्ष आबा दळवीजी यांच्या नेतृत्वाखाली जमलेलो आहोत. अत्यंत थोड्या कालावधीत आम्ही जमलो. याचं कारणच असं आहे की आज भारत देश, एका बाजूला आपण म्हणतो संविधान आपल्याकडे आहे, कोणताही पक्ष घ्या, पार जातीयवादी पक्ष घ्या, तो सुद्धा म्हणतो की आम्ही संविधानाला मानतो. पण प्रत्यक्षात जेव्हा उत्तराखंडमध्ये रामलीला मैदानमध्ये खरगेजींची सभा झाली, त्या ठिकाणी शंखनाद किंवा असं काही नावाचा एक मोर्चा होता, तो त्यांनी ॲड्रेस केला. आणि तो झाल्यानंतर ते जेव्हा तिकडनं निघाले, त्यावेळी काही जातीयवादी संघटनांनी त्या ठिकाणी गोमूत्र वगैरे शिंपडून ते पवित्र करून घेतलं. तुम्हाला असं वाटतं आपण 21व्या शतकात आहोत का? हे असं कृत्य आज घडताय, तुम्ही आज घडवताय. आणि दुसऱ्या बाजूला म्हणता आम्ही संविधान मानतो, लोकशाही मानतो, सर्वधर्म समभाव मानतो, जातीयातली उच्च निश्चता आम्ही मानत नाही, आणि तुम्ही हे कृत्य करता. एका बाजूला इतके भ्याड आहात की एक कोर्टाची तारीख, चिन्ह कोणाला मिळणार महाराष्ट्रात शिवसेनेचं, हे तुम्ही एक तारीख पुढे ढकलता. दुसरे पक्ष फोडता. आम्ही मोठा पक्ष असं म्हणून एक कॅन्डिडेट आज जर ठरवलं ना तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातल्या लोकांनी आम्ही हा पक्ष फोडून, सरकार फोडून बाहेर येऊ, तर अर्धे लोक सुद्धा उरणार नाहीत तिकडे, अशी परिस्थिती आहे. असं असताना ही विचारधारा तुम्ही बदलू शकत नाही. अहो, लढाई असू शकते, ती विचारधारेची असू शकते, पण जे या भारतीय भूमीत रुजलेलं आहे, जी समानता, एकजूट, गंगा जमुना तहजीब असं इंग्रजीत ज्याला म्हणतात, ती तुम्ही उखडून टाकू शकत नाही. आणि काँग्रेस पक्ष ठामपणे संविधानाचं रक्षण करायला या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे. 29ला जनता, भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देईल, यावर आमचा विश्वास आहे.